पोलिसांची धडक कारवाई। दुचाकी चोरी प्रकरणी 2 अटकेत, 2 मोटरसायकली जप्त। यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे तसेच उघड गुन्हे करणारे आरोपी आणि गुंगीकारक औषध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळवून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या। दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद इथं हे उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 2 संशयित इसमांनी महागाव हद्दीतून मोटरसायकल चोरी केली असता ती विक्रीसाठी महागावकडून यवतमाळ बाजूला येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौजे खडका फाटा राजमाता जिजाऊ उड्डाणपूल इथं सापळा रचण्यात आला। थोड्याच वेळात 2 संशयित इसम 2 मोटरसायकली घेऊन जात असल्याचं दिसलं। त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातील गोल्ड ब्लॅक स्प्लेंडर ही मोटरसायकल चोरीची असल्याचं त्यांनी कबूल केले। सदर मोटरसायकल महागाव पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 138/2025 कलम 379 भारतीय दंडविधान संहितामधील चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार इसम निलेश नामदेव जाधव वय वर्ष 27 आणि राहुल प्रभाकर बेले वय वर्ष 30 दोघेही राहणार अमनी खुर्द तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले। गुन्ह्यातील 2 मोटरसायकली स्प्लेंडर क्रमांक MH29BM 5974 आणि शाईन क्रमांक MH29BE 2717 जप्त करण्यात आल्या। एकूण किमती अंदाजे 1,40,000 रुपये आहे। पुढील तपासासाठी आरोपींना महागाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे, पोलीस हवालदार संतोष भोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, पोलीस शिपाई सुनील पंडागडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव आणि संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। इंडिया न्यूज R7 साठी सोहेल चव्हाण।